पार्थ पवार यांच्या मावळ तालुक्यातील कार्यक्रमाला प्रचंड प्रतिसाद, परंतु तालुक्यातील ज्येष्ठ नेत्यांनी पहिल्याच कार्यक्रमाला फिरवली पाठ। तर या आणि इतर सर्वात जलद घडामोडी पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र लाईव्ह आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। माजी मंत्री मदन बापना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वडगाव येथे पार्थ पवार यांच्या उपस्थितीत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाला तालुक्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती, परंतु पुन्हा एकदा राष्ट्रवादीतील गटातटाचे राजकारण या कार्यक्रमात दिसून आले। कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब नेवाळे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी पाठ फिरवल्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीची चर्चा या कार्यक्रमात रंगली होती। बाळासाहेब नेवाळे हे गेल्या अनेक दिवसापासून नाराज आहेत। मावळ तालुक्यात बाळासाहेब नेवाळे यांना मानणारा ग्रामीण आणि शहरी भागात मोठा वर्ग आहे, त्यामुळेच ऐन निवडणुकीच्या तोंडावर बाळासाहेब नेवाळे यांची नाराजी पक्षाला परवडणारी नसल्यामुळे खुद्द माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गेल्या काही दिवसापूर्वी नेवाळे यांची त्यांच्या कार्यालयात जाऊन भेट घेतली होती। त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला होता। तर 2 दिवसापूर्वीच अजित पवार यांच्या पत्नी यांनी देखील नेवाळे यांची घरी जाऊन भेट घेतली होती, परंतु तरीही नेवाळे पार्थ पवार यांच्या कार्यक्रमाला, तालुक्यातील पहिल्या कार्यक्रमाला गैरहजर राहिल्यामुळे ते अजूनही नाराज असल्याची तालुक्यात चर्चा आहे। तर दुसरीकडे ऐन निवडणुकीच्या तोंडावर नेवाळे राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देणार असल्याची देखील जोरदार चर्चा रंगली आहे। यावर बाळासाहेब नेवाळे यांनी कॅमेऱ्यासमोर येऊन बोलण्यास नकार दिल्यामुळे या चर्चेला आता दुजोरा मिळत आहे। जर नेवाळे यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली तर पक्षाचे मोठे नुकसान होऊ शकते, त्यामुळे तर अजितदादा पवार यांनी लवकरात लवकर हा वाद मिटवावा अशी कार्यकर्त्यांची मागणी आता जोर धरू लागली आहे। महाराष्ट्र लाईव्हसाठी दत्ता माळसकर, वडगाव मावळ।